संपतो अंधार सारा, तेज येता त्या क्षणी, अननव्याने झेप घेते जागलेले स्वप्न मनी, जागलेले स्वप्न मनी. नमस्कार मायबाप प्रेक्षकांनो, मी जान्हवी बच्छाव आणि मी पुन्हा एकदा स्वागत करत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज मी, आई आणि साची आम्ही तिघींनी मिळून छानपैकी फुलांची रांगोळी काढली आणि त्या रांगोळीवर दीप ठेवून त्यांचं आम्ही छानपैकी पूजन केलेलं आहे. दीप अमावस्येला दिव्यांचे पूजन तर केलेच जाते, परंतु याशिवाय या दिवसाची आणखी एक ओळख म्हणजे गटारी अमावस्या. पण मुळात गटारी हे नाव त्याच्या मूळ शब्दाचा प्रचंड अपभ्रंश होत पडलेला आहे. मुळात खरा शब्द हा गतहारी असा आहे. गत म्हणजे मागे सोडलेला किंवा मागे सारलेला आणि हारी म्हणजेच आहारी जाणे. हे दोन शब्द एकत्र येऊन गतहारी हा शब्द तयार झालेला आहे. परंतु कालांतराने बोलीभाषेत त्याचा अपभ्रंश होऊन गटारी अमावस्या असा उल्लेख होऊ लागला. आषाढी अमावस्येनंतर चातुर्मास सुरू होतो. या काळात मांसाहार वर्ज्य केला जातो. याच्या मागेही कारण आहे. पहिलं कारण म्हणजे हा काळ म्हणजे माशांच्या प्रजननाचा काळ असतो, म्हणून या काळात मासे खात नाहीत. त्यामुळे आपले कोळी बांधव सुद्धा या काळात मासेमारी बंद करतात. दुसरं कारण म्हणजे पावसाळ्यात मांसाहारी पदार्थ आपल्या शरीराला पचवणे जड जाते आणि म्हणून 1 महिना आपण मांसाहार करत नाही. पण त्याआधी मांसाहारावर ताव मारण्यासाठी म्हणून आपण गतहारी अमावस्या साजरी करतो. दीप लावूया ज्ञानाचा, प्रकाश पसरेल मानवतेचा. दीप लावूया श्रद्धेचा, प्रकाश पसरेल भक्तीचा. दीप लावूया मांगल्याचा, प्रकाश पसरेल पावित्र्याचा. दीप लावूया आत्मतेजाचा, प्रकाश पसरेल साक्षरताचा. दीप लावूया सामर्थ्याचा, प्रकाश पसरेल विवेकाचा, प्रकाश पसरेल विवेकाचा. दीप अमावस्या म्हणजेच आषाढ अमावस्या. दीप अमावस्येला विशेषतः दिव्यांचे पूजन केले जाते. आपल्या आयुष्याला तिमिरातून तेजाकडे नेणारी ज्ञानरूपी, आरोग्यरूपी शक्तीचे प्रतीक म्हणून दिव्यांची पूजा केली जाते. आपल्या घरातील संकट दूर व्हावी, अज्ञानाचा अंधार दूर व्हावा यासाठी दिव्यांचे पूजन केले जाते. मी, साची आणि आई आम्ही तिघींनी तर दीप अमावस्येचा मनमुराद आनंद लुटला. तुम्ही सुद्धा ही अमावस्या एन्जॉय करा आणि आमच्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.